2019 ते 2024 मध्ये 5 वर्षात महाराष्ट्रात फक्त 5 लाख मतं वाढली होती, परंतु लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 50 लाख मतं वाढली। जर 5 वर्षात 5 लाख मतं वाढत असतील आणि विधानसभेला लोकसभा आणि विधानसभेच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये अंतरामध्ये 50 लाख मतं वाढतात कशी? त्याही पलीकडे जाऊन मतदान विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी 5 वाजल्यानंतर जे 76 लक्ष मतदानात वाढ केली गेली, ती वाढ म्हणजेच निवडणूक आयोगाने भाजपाला जिंकून देण्यासाठी रचलेला हा डाव होता, कट होता, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। तो याकरिता आहे की आम्ही या संदर्भातली आयोगाच्याकडे तक्रार करून तक्रारीला केलं नाही। याचाच अर्थ असा की हे आलेलं सरकार राजीव कुमार यांच्या कृपेने मतदारांची बेईमानी करून, मतदारांची फसवणूक करून, लोकशाहीवर घाला राहून निर्माण झालेलं हे सरकार आहे। म्हणून आजच्या मतदारांच्या मतावरच निवडणूक आयोगाने जो काही घाला घातला किंवा भाजपच्या फायद्यासाठी मी असं म्हणेल की तो एक दरोडा होता, निवडणूक आयोगाचा मतदारांवर टाकलेला हा दरोडा होता। आणि या निषेधार्थ आज आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आणि पत्रकार परिषदा घेऊन भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला। त्याचाच एक भाग म्हणून आज यवतमाळमध्ये मी आलो। एडिशनल कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं